टेन्शन घ्यायचंच नाही, कधीच नाही. अहो, टेन्शन हे घ्यायचंच नाही. टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. त्यांच्याशी तुमचा काही संबंध नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तुम्ही तर कोण? मग कशाला रुचायचं, कशाला फुगायचं, कशाला टेन्शन घ्यायचं अशा लोकांचं. कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही, तर चमकून उठतं. तुमचं हे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभे करायला वेळ लागत नाही. काय? साम्राज्य उभं करायला वेळ लागतच नाही. जर आपण एकाच दिवशी 200 रुपयाचा माठ आणि 200 रुपयाचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते. परंतु 200 रुपयाचा बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्य हे असेच आहे. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडनं जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि त्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही. त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका. कोणाकडनंही अपेक्षा धरू नका. थंडीत शेकोटी पेटले की अनोळखी माणसंसुद्धा तिथे गोळा होतात. तुमच्या स्वभावातही अशीच ऊब ठेवा. मग नाती जोडायला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. लोक आपोआप तुमच्याशी जोडले जातात. काय आलं ना लक्षात? लोक आपोआप जोडले जातात. जगातील सगळे नाती स्वार्थी असू शकतात, पण एकच नातं असं असतं, निस्वार्थी असतं. ते म्हणजे आईचं. तिच्यासोबत नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. राग, चिडचिड, अबोला सगळं सहन करूनही ती तुमच्यावर तितकंच प्रेम करते, तितकीच काळजी घेते. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. आई आई असते. गोड फळं देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगड मारले जातात, तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसांनाही लोक जास्त त्रास देतात. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्याने पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. नात्याचे पानवटे फक्त तहान लागल्यावरच दिसतात. तसं आईचं नसतं. मुलगी कितीही मोठी झाली तरीही आईविना मुलीचं आयुष्य अपूर्ण असतं. म्हणूनच आईसाठी मुलगी आणि मुलीसाठी आई आयुष्यभर असते. देणघेण, चांगले विचार, चांगले आचार हे सगळं आपण आपल्या नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.